सकाळ सकाळ शुभ सकाळ। वैशिष्ट्यपूर्ण खाद्य संस्कृती आणि आपल्या पोर्ट वाईनसाठी जगभरात फेमस असलेल्या पोर्तो शहरात आपले स्वागत आहे। शहराच्या मध्यभागी या इथे आमचे राहण्याचे ठिकाण आहे। आमच्या घराला लागूनच आहे हा पोर्तोचा टाउन हॉल। अतिशय देखणे कलात्मक आर्किटेक्चर आणि वरती सिटी व्ह्यू दाखवणारा क्लॉक टॉवर असे या इमारतीचे स्वरूप आहे। केवढा मोठा चौक आहे हा। समोरचा विस्तीर्ण चौक हे या पोर्तो शहराचे सिटी सेंटरच आहे। नेहमीप्रमाणेच ही रंभा येथे आपली कला सादर करते। स्वतःच्या देशातील जुन्या कलात्मक इमारती जपणारे हे पोर्तुगीज लोक आपल्या भारतातील गोव्यात मात्र विध्वंस करत होते। आता आम्ही आलोय क्लेरिगोस चर्च पाहायला। हे एक कॅथलिक चर्च आहे। उंचच्या उंच नक्षीदार खांबांवर पेरलेले हे लंबगोलाकार आकाराचे छत आहे। हे बरोक शैलीतील बांधकाम असून यात इटालियन मार्बलचा भरपूर वापर करण्यात आलेला आहे। इथे मधोमध बरोबर इथल्या धर्मगुरूचा पुतळा बसवलेला असून त्याच्या शेजारी दोन हात जोडून राजे उभे आहेत। इथे सुळावरून उतरवलेल्या येशू ख्रिस्ताची प्रतिकृती तयार करून ठेवलेली आहे। या चर्चमधील धर्मगुरूंच्या रोजच्या वापरातील वस्तू इथं ठेवलेल्या आहेत। लिस्बन प्रमाणेच पोर्तोमध्येही ट्राम नंबर 18 ही फार फेमस आहे। या ट्राममधून प्रवास करायला पर्यटक धडपडतात। याचे इंटेरियर 170 वर्षापूर्वीचे तसेच्या तसे सांभाळून ठेवले आहे। ट्रामचा ऑथेंटिक प्रवास करून आमची पावले स्पॅनिश आईस्क्रीमच्या दुकानाकडे वळली। पप्पा, मला पण मोठा कोन पाहिजे। हे इथं काय आहे? वाटेत एक स्ट्रीट आर्टिस्ट ऑर्गन ग्राइंडर वाजवत होता। पोर्तो कॅथेड्रल बघायला आलोय। मगासच्या क्लेरिगोस चर्चचा बेल टॉवर दिसतोय, तर खाली दिसतायत पोर्टोमधील अरुंद गल्ल्या। आता आपण पोर्तो शहरातील मध्यवर्ती भागातील एका छोट्याशा टेकडीवर असलेल्या पोर्तो कॅथेड्रलच्या समोर उभे आहोत। 1110 साली बांधलेले हे रोमन कॅथलिक चर्च असून इथे बरॉक आणि गॉथिक स्टाईलच्या पद्धतीने बांधकाम केलेले आहे। असे निळ्या रंगातील सिरॅमिक फरशांवरील पेंटिंग्स हे पोर्तुगीज शैलीचे खास वैशिष्ट्य आहे। ख्रिस्ताच्या आयुष्यातील बायबलमधील प्रसंग इथे चितारलेला आहे। नक्षीदार सुंदर कमानीने सजवलेले हे चर्च पोर्तो शहरातील जुन्या स्मारकांपैकी एक आहे। या चर्चचा अंतर्भाग तर त्याहून प्रेक्षणीय आहे। इथल्या बिशपचे अर्थात मुख्य धर्मगुरूचे हे निवासस्थान असून राजाच्या बरोबरीने इथे सर्व सुखसुविधा केलेल्या आढळतात। अंतर्भागातील सांता मारिया चर्च हे सोन्याच्या प्रभावळीने सजवलेले आहे। खिडक्यांच्या काचांवरील नक्षीकाम देखील किती सुंदर आहे बघा। त्यात सुद्धा येशूची आणि मेरीची चित्रे रंगवलेली आहेत। तर या खिडकीतील चित्रात मेरी माता बाल येशूला घेऊन उभी राहिलेली दिसते। हे इथल्या बिशपचे राजेशाही पोशाख आणि मुकुट आहेत। किती भरजरी वस्त्रे आहेत ही। आणि त्याच्या निवासस्थानाचे छत बघा किती सुंदर आहे। बाहेरच्या बाजूला जे प्रवेशद्वार आहे तिथून फक्त बिशपच येऊ जाऊ शकतो। मुंबईच्या क्वीन्स नेकलेस प्रमाणे अर्धगोल आकारात हा डॅरो नदीचा काठ आहे। हा माणूस काय करतोय? अशी भित्तिचित्रे रंगवणे ही पोर्तुगीजांची खास कला मानली जाते। जागोजागी असे कलाकार आपल्याला भेटतात।
पोर्थो कॅथेड्रलपासून चालत थेट आम्ही पोचलोय लिव्होरिया लेलो या जगप्रसिद्ध बुक स्टोअरच्या दारात. या बुक स्टोअरमधील ऑथेंटिक नक्षीदार हा गोलाकार जिना आणि लॅविशली डेकोरेटेड इंटिरियर यामुळे हे बुक स्टोअर फार फेमस आहे. जगभरातले पर्यटक केवळ पुस्तक खरेदी करण्यासाठी या बुक स्टोअरला भेट देतात. इथे येण्यासाठी अगोदर बुकिंग करून तुम्हाला किमान 2000 रुपयाचे तिकीट काढावे लागते. केवढं पुस्तकाचं दुकान आहे ना. लेलो बुक शॉपमधून बाहेर पडून थेट आम्ही आलोय परत एकदा पोर्थोच्या मुख्य चौकात. येथील या कारंज्याचे नाव आहे फॉन्टे दॉस लिओस. पप्पा तिथं बघा धूर कसला येतोय. इथे हा माणूस डायरेक्ट भट्टी लावून बसलाय चेस्टनट भाजायला. आता आहे इग्रेजा दो कार्मो हे कॅथोलिक चर्च. अंतर्भागात सोन्याच्या महिरपी जडवल्यात. हा आहे इथल्या बिशपचा बेड आणि ही आहेत त्याची रोजच्या वापरातली सोन्या चांदीची भांडी. चर्चच्या वरच्या मजल्यावरून आतील भाग किती सुंदर दिसतोय बघा. वरच्या मजल्यावरच आहे बिशपच्या मेजवानीचा हॉल. तो शहर दर्शनासाठी बाहेर पडताना या पालखीतून जात असे. किती ऐशारामात राहतात ना हे लोक. आता आम्ही आमच्या हॉस्टेलवर परत आलो. पुढील भागात आपण जाणार आहोत एका नवीन देशात स्पेनमध्ये. तिथे आपण तिथल्या राजधानीचे शहर मद्रिद येथे जाणार आहोत. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.